वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आत्म्यामध्येच विहार कर, आत्म्याचं ज्ञान कर, आत्म्याचं ध्यान कर, तिथे तल्लीन हो आणि इतरत्र तुझा विहार होऊ नको देऊस, अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे। की भावार्थ पहा त्या कलशावर गाथेवरचा 412 नंबरची गाथा आहे। परमार्थ रूप आत्म्याचा परिणाम दर्शन ज्ञान चारित्र आहे। दर्शन ज्ञान चारित्र जर आम्ही भेदपरक दृष्टीने पाहिले तर आम्हाला 3 दिसतात, पण तिन्हीची एकता जेव्हा आम्ही अभेद दृष्टी ठेवतो त्यावेळेला दर्शनच आत्मा आहे, ज्ञानच आत्मा आहे, चारित्रच आत्मा आहे, ही अभेद दृष्टी आहे आणि हाच अभेद रूप मोक्ष मार्ग आहे। येथेच आत्म्यास स्थिर करावे, त्याचेच ध्यान करावे, त्याचाच अनुभव करावा, तेथेच प्रवृत्ती करावी आणि अन्य द्रव्यांमध्ये प्रवृत्ती न करावी, हा परमार्थाने उपदेश आहे। केवळ व्यवहारामध्ये मूढ राहू नये, यावर जयसेन आचार्यांनी खूप सुंदर टीका लिहिलेली आहे। ते म्हणतात की हे भव्य, पहिल्यांदा तर त्यांनी संबोधन केलं की ज्याला शास्त्र श्रवणाचा भाव आहे, जो जिनेंद्राचं भगवंतांचं वचन प्रीती चित्ताने ऐकतो, प्रेमपूर्वक श्रवण करतो, तो निश्चित भावी निर्वाण भाजन आहे। पंचनंदी पंचविंशतिकामध्ये आचार्यांनी हे कथन केलेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी मृदू संबोधन केलं की तुझ्या मनामध्ये जर जिनेंद्र भगवंतांचं श्रद्धापूर्वक ऐकण्याचा भाव आहे, तू ऐकतो आहेस, तर तू निश्चित भव्य जीव आहे। तू स्वतःला, आत्म्याला, शुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी आत्म्याला दर्शन ज्ञान आचरण रूप अभेद रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाला परम समरसी भावाने निरंतर अनुभव कर। शब्द ठेवले की रत्नत्रय स्वरूप म्हणजे अभेद अशी आराधना करायची आहे। अभेद आराधनेमध्ये निर्विकल्पकता महत्वाची आहे, कारण अनुभव हा निर्विकल्प असणार आहे आणि म्हणून सांगितलं की अभेद रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाला परम समरसी भावाने अत्यंत तल्लीन होऊन, एकाग्र होऊन, कुठल्याही तऱ्हेचे विकल्प न करता अशा भावनेने तू त्याचा निरंतर अनुभव कर, त्याचंच ध्यान कर। ध्यानाची पण व्याख्या की एकाग्र चिंता निरोधो ध्यानम, एका अग्रावर चित्त केंद्रित करणं अभेद रत्नत्रयावर, आणि म्हणून तू त्याचंच ध्यान कर। निर्विकल्प समाधीत स्थित हो, त्याचंच विहार कर, तद्रूप परिणमित हो। आणि पहिल्यांदा पाहिलेल्या, ऐकलेल्या अनुभूत भोगांच्या आकांक्षा रूप निदान बंधादी रूप परद्रव्याच्या अवलंबनाने उत्पन्न शुभाशुभ संकल्प विकल्पामध्ये विहार करू नको, तद्रूप परिणमित होऊ नको। बरेचदा जीवनामध्ये आम्ही सामायिकाला बसतो आणि आमच्या मनात तर चिंतनाला पहिल्यांदा भूमिका ही आहे की आम्ही निर्विकल्प आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे, परंतु सामायिकाची प्रक्रिया सुरू झाली की कधी कधी आमच्या मनामध्ये आम्ही पहिल्यांदा जे काही पाहिलं आहे, ऐकलं आहे, ज्याचा अनुभव घेतलेला आहे,
अशा भोग आकांक्षा रूप अशा परिणामांबद्दल आमच्या मनामध्ये एक प्रकारे उपयोग सुरू होतो. निदान बंधादी रूप हा परद्रव्याचा अवलंब जीव घेतो आणि म्हणून शुभाशुभ विकल्प होतात. आचार्य इथे सांगतात आहे की मा मुज्ज मा रज्ज, तू कुठेही राग द्वेष रूप परिणती करू नको. तू एकाग्र होऊन अभेद आत्मतत्वामध्ये रममाण हो. पूर्वी भोगलेल्या भोगांचं तू स्मरण करू नको. भावी भोगांच्या निदानाबद्दल आशा बाळगू नको. वर्तमान काळामध्ये तू आत्ता आत्मतत्वामध्ये तल्लीन हो आणि हीच तुझी परमार्थ रूप साधना असणार आहे. चैतन्य रूप आत्मा आनंद रूप आहे, पण अनादी कालापासून स्वतःच्याच पर्यायगत योग्यतेनी, स्वतःच्याच प्रज्ञा अपराधानी स्वतःच स्वरूप यांनी जाणलं नाही आणि निरंतर हा रागद्वेषामध्ये स्थित आहे, कर्म प्रदेशामध्ये स्थित आहे. पण पराची क्रिया कुणीही ज्ञानी आणि अज्ञानी करू शकत नाही आणि स्वतःच अस्तित्व विसरून हा प्रतिसमय नवनवीन संकल्प विकल्प करतो. हाच त्याचा अपराध आहे व त्याला प्रज्ञेच्या द्वारे आत्म्यामध्ये स्थापित करता येतं. जसं आम्ही बघितलं की स्वतःभोवती आम्ही जे घट्ट जाळं विणलेलं आहे याच्यातून सुटण्याचा उपाय पण मला स्वतःला करावा लागणार आहे. कुणीही या ठिकाणी माझं ते जाळं स्वतःच्या भोवती गुरफटलेलं काढण्याला येणार नाही. मदतगार कुणीही नाही. मी जर अपराध केला आहे तर या अपराधातून मलाच सुटावं लागणार आहे, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि स्वपुरुषार्थद्वारा आपल्या प्रज्ञेनेच आत्म्याला आत्म्यामध्ये स्थापित करायचं आहे. इथे जो प्रज्ञेनेच हा शब्द हा एकांताचा सूचक नसून त्याने वास्तविक दृढता दर्शविलेली आहे की हेच तुझ्याजवळ असं शस्त्र आहे की या शस्त्राच्या माध्यमातून तू आत्मानुभव घेऊ शकणार आहे. आणि म्हणून हा सम्यक एकांत म्हटल्या जातो. गाथेच्या उत्तरार्धामध्ये लिहिले आहे की समस्त अन्य चिंतांचा निरोध करून अंतरंगात स्वस्वरूपात एकाग्र होऊन दर्शन ज्ञान चारित्र रूप एक आत्म्यालाच ध्यायावे. अर्थात स्वतःच्या देह देवालयात जो ध्रुव शुद्ध चैतन्य रूप आत्मा विराजमान आहे त्याच्याच कडे दृष्टी ठेवून त्यालाच एक अग्र करून शुद्ध ज्ञान चारित्राचं ध्यान करावं. म्हणजे त्रिकाली शुद्ध आत्मद्रव्याकडे आमची वर्तमान पर्याय ही झुकायला पाहिजे. पर्यायी तर आमच्या निरंतर अव्याहतपणे सुरू आहे. जी पर्याय आमची त्रिकाली आत्मतत्वाच्या कडे झुकेल, त्या त्रिकाली आत्मतत्वाचा अनुभव घेईल, ती पर्याय आमची धन्य म्हटल्या गेलेली आहे. आम्ही भक्तांबर काव्य म्हणतो. भक्तांबर काव्य म्हणत असताना देखील हा भाव त्यांनी मानतुंगाचार्यांनी एका श्लोकामध्ये व्यक्त केलेला आहे. पहा, त्यांनी श्लोक लिहिला की स्त्रीणाम शतानी शतशो जनयंती पुत्रान् नान्या सुतम त्वदुपमं जननी प्रसूता सर्वा दिशो दधती भानु सहस्र रश्मीं प्राच्येव दिग्जनयती स्फुरदं सुजालम. हा श्लोक लिहित असताना या भावाचा साधा अर्थ आम्ही नेहमी वाचतो किंवा आम्हाला याचा साधा अर्थ माहिती आहे की आजपर्यंत शेकडो स्त्रियांनी शेकडो पुत्रांना जन्म दिला, पण तीर्थंकरांसारख्या बालकाला प्रसूत करणारी जी माता आहे ती ही धन्य म्हटल्या गेली. उदाहरण दिलं की तारका समूह तर सर्व दिशा धारण करतात, पण पूर्व दिशेलाच मात्र सूर्य हा दैदिप्यमान सूर्य पूर्व दिशाच धारण करते. साधं याचं अगदी अर्थ पाहिला तर आम्ही हाच लागतो, पण याच्यामधून जर आम्ही अध्यात्म अर्थ काढला तर आम्हाला एक गोष्ट विलक्षण रीतीने दिसते
की आज तागायत पर्यंत आमच्या या त्रिकाली न्यायक स्वभावी आत्म्यापासून अनंत अनंत पर्यायी भूतकाळामध्ये निर्माण झाल्या, पण एकाही पर्यायीनी या त्रिकाली आत्मतत्वाला धारण केलं नाही, तिला प्रसूत केलं नाही. आणि म्हणून जी पर्याय त्रिकाली न्यायक स्वभावाकडे झुकेल तीच पर्याय अनुपम पर्याय म्हटली जाते. म्हणजे तिला जन्म देणारी जणू काही ती माता ही त्या ठिकाणी धन्यतेचा अनुभव करते. हा त्याच्यामधला एक सुंदर आणि विलक्षण आध्यात्मिक अर्थ आम्ही लावू शकतो. या दृष्टीने कधी कधी हे भक्तांबर काव्य पण म्हणून पहा की अशी ही जी पर्याय आहे, स्त्रीणाम शतानी शतशो जनयंती पुत्राणी, अनेक पर्यायींना पुत्रांनी याचा अर्थ या ठिकाणी पर्यायी लावा अध्यात्म दृष्टीने, की अनेक पर्यायींना आज तागायत पर्यंत जन्म दिलेला आहे, परंतु जी पर्याय आमची त्रिकाली न्यायक स्वभावी आत्म्याचा आश्रय घेईल तीच पर्याय आमची जीवनामध्ये धन्य होणार आहे. आणि अशा तऱ्हेने या त्रिकाली शुद्ध आत्मतत्वाकडे आमची ही वर्तमान पर्याय झुकायला हवी आहे. जगतामध्ये आपला आत्माच निश्चयानी मंगलमय उत्तम शरण जाण्या योग्य आहे. चत्तारी मंगलम मध्ये आम्ही व्यवहार शरण घेतलं, पण व्यवहार शरण तर आहे, ठीक आहे, बाह्यरूप आम्ही जर पाहिलं तर आमच्या डोळ्यासमोर तेच चरायला हवं, पण जर आम्ही अंतर्मुख बनलो तर आम्हाला सर्वत्र आमच्या आत्माच मंगल रूप उत्तम रूप शरण रूप असायला हवा आहे. व्यवहाराने पंचपरमेष्ठी शरण म्हटल्या जाणार आहे आणि निश्चयाने स्व आत्माच शरण जाण्या योग्य आहे. आणि म्हणून आत्म्याला दर्शन ज्ञान चारित्रामध्ये स्थापित करायचं आहे, त्याच ध्यान करावे. अनादीचे जे आर्त रौद्र ध्यान होते त्याचा विषय बदलून आता आत्म्याचं तू ध्यान कर आणि तेच आनंददायी असणार आहे. जीवनात जी आजपर्यंत कर्मचेतना पराचं कर्तृत्व घेणारी चेतना होती आणि हर्ष विषाद रूप कर्मफल चेतना होती. निरंतर आम्ही या दोन अज्ञान चेतनेमध्ये अडकलेलो होतो, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना. हर्ष विषाद रूप भाव निरंतर कुठल्या तरी एकाकडे आमचं मन झुकलेलं आहे, एक तर हर्षाचा भाव, एक तर विषाद रूप भाव. पण कधी आम्ही त्रयस्थतेने आमच्या न्यायक स्वभावाला त्याचं ज्ञान चेतनेला अनुभवलेलं नाही. म्हणून आता आचार्य सांगत आहे की तू तुझ्या या दोनही चेतनेचा त्याग करून ज्ञान चेतना रूप हो. दर्शन ज्ञान चारित्रामध्ये अनुभव कर. स्वतःच्या ज्ञायक परमात्म रूप आत्म्यामध्ये एकाग्र हो, त्यातच रमण कर, त्याचाच अनुभव घे. शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या आश्रयाने ज्या निर्मल परिणाम होतात त्याच्याशी तन्मय होऊन आमचा जो आत्मा आहे, त्रिकाली आत्मा जो अनादी अनंत आहे, एक रूप आहे, अखंड आहे, जो नित्य आहे, निरावरण आहे, नंतर ज्याच्यामध्ये पर्याय भेद नाही, ज्याच्यामध्ये गुणभेद नाही, असा जो आमचा त्रिकाली आत्मा आहे, या आत्म्याला आम्हाला चिंतनामध्ये घ्यायचं आहे. त्याच्याशी तन्मय होऊन त्या दर्शन ज्ञान चारित्रामध्ये विहार कर. द्रव्य स्वभाव जो आहे आत्ता सांगितलेला त्रैकालिक स्वभाव हा प्रत्येक जीवाजवळ विद्यमान आहे आणि त्या एक मात्र अचल आत्म्याचं आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे. आम्ही आज तागायत पर्यंत पराचं अवलंबन घेतलं, शुभाचं अवलंबन घेतलं, आम्ही निरंतर परसृष्टीमध्ये रममाण झालो. आचार्य आम्हाला सांगत आहे, हा अनादीचा तू औषध घेण्याचा प्रकल्प जो राबविलेला आहे त्याने तुला गुणधर्म आलेला नाही आणि म्हणून आता तू औषध बदल आणि डॉक्टर पण बदल.
डॉक्टर त्रिकाली ध्रुव आत्मा हा तुझा एकमेव परमार्थ रूप डॉक्टर आहे आणि औषध तुला तुझ्या जवळ आहे याचं अवलंबन घेण्याची ही औषध आणि त्याचाच वास्तविकतः त्यानेच तुला धर्माची प्राप्ती होणार आहे त्यानेच अतींद्रिय आनंदाची प्रतीती येईल जीवन धन्य होईल आणि आपल्या अंतरंगात असणाऱ्या ध्रुव आत्म्याचं जेव्हा हा जीव ध्यानाचं ध्येय बनवेल तेव्हाच धर्म आहे आणि तेच ध्यान आहे आणि हा सम्यक एकांत आहे सम्यक एकांत याचा अर्थ की हा एक आणि एकमेव मार्ग आहे या ठिकाणी याला दुसरा पर्याय नाही की हाही मार्ग आहे आणि तोही मार्ग आहे असं नाही एक आणि एकमेव त्या ठिकाणी म्हणायचं सम्यक एकांत इथे ध्रुव आत्म्याच्या अवलंबनाने ध्येय धर्म आहे आणि बाकी कशानेही धर्म नाही हा सम्यक अनेकांत आहे म्हणून यानीच आम्हाला मुक्तीची प्राप्ती होणार आहे दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होणार नाही असा या ठिकाणी अनेकांत लावायचा आहे यांनी पण होईल आणि व्रताधिकांनी पण होईल असा अनेकांत या ठिकाणी लागत नाही आणि या गाथेंचा प्रयोग जर आम्हाला करायचा असेल अत्यंत सुंदर महत्वपूर्ण अशी गाथा आणि निरंतर सामायिकाच्या वेळेला चिंतनामध्ये विषय कोणते घ्यायचे या दृष्टीने मार्गदर्शन करणारी ही गाथा आहे या गाथेचा प्रयोग केवळ आम्हाला आमच्या ज्ञानवृत्तीत राहायचं आहे आणि त्यासाठी माझ्या ज्ञान मात्र शुद्ध आत्मतत्वाचं लक्ष मला केंद्रित करून अभेद ध्यान त्याचं ज्ञान मला जीवनात करायचं आहे हा प्रयोग आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने जीवनात करायचा आहे आणि यानंतर हा आशय कलशरूप काव्यानी अमृतचंद्र आचार्य प्रगट करतात कलश आहे 240 नंबरचा एको मोक्ष पथो न एष नियतो दृग्ज्ञप्तिवृत्त्यात्मक तत्रैव स्थितिमेति यस्तमनिशं ध्यायेश्च तं चेतति तस्मिन्नेव निरन्तरं विहरति द्रव्यान्तराण्यस्पृशन् सोवश्यं समयस्य सारमचिरात् नित्योदयं विन्दति म्हणजे आमच्या मूळ ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत आम्ही जवळपास आलेलो आहे आणि त्यामुळे आचार्य या ठिकाणी जी त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी तुला असा समयसार दाखवेल त्यामध्ये सांगतात आहे की असा हा नित्य उदय रूप समयसार त्याला तो तू अनुभवतो आहेस किंवा तुला तो प्राप्त होतो आहे सो अवश्यम समयस्य सारम अचिरात अचिरात म्हणजे लगेच ताबडतोब आणि नित्य उदयम विंदंती अर्थ पहा दर्शन ज्ञान चारित्र स्वरूप असा हाच एकमेव निश्चयाने मोक्ष मार्ग आहे जो तेथे निरंतर स्थिरतेला प्राप्त होतो अहर्निश त्याचे ध्यान करतो शब्द आलेले आहे अहर्निश अनिशम म्हणजे नित्य त्याचंच ध्यान करतो त्याचाच अनुभव करतो अहर्निश रात्रंदिवस निश म्हणजे रात्र आणि अह म्हणजे दिवस रात्रंदिवस त्याचं ध्यान करतो त्याचाच अनुभव करतो त्यामध्ये निरंतर विहार करतो अन्य द्रव्यांना स्पर्शही करत नाही द्रव्यांतराणी अस्पृशन तो इतर द्रव्याला स्पर्श देखील करत नाही म्हणजे मनाचा उपयोग त्याचा इतर द्रव्यांमध्ये केंद्रित होत नाही त्या ठिकाणी तो स्थिरता प्राप्त करत नाही जाईल कदाचित उपयोग पण उपयोग जाऊन तो परत आत्मतत्वाला स्पर्श करतो म्हणजे तिथे उपयोग स्थिर करतच नाही किंवा त्याचा
होतच नाही. तो आत्मा नित्य उदय रूप समय सारात अर्थात परमात्म रूपात अल्पावधीतच अनुभवतो, प्राप्त करतो. निश्चय मोक्ष मार्गाच्या सेवनाने अल्पकाळातच नियमाने मोक्ष प्राप्त होतो, असा नियम या कलशात सांगितलेला आहे. आत्माच सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य स्वरूप आहे आणि हाच मोक्षाचा मार्ग आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही. त्या शुद्ध चैतन्य स्वरूपात जो जीव स्वतःला स्थापित करतो, त्याचा सतत अनुभव करतो, त्याचेच वारंवार चिंतन करतो. आम्ही या गाथा वाचत असताना आमच्या मनाचा देखील विचार करू शकतो की आमचं मन अहर्निश या भावामध्ये गुंतलेलं आहे का. जसा तो शुक अहर्निश पिंजऱ्यामध्ये राहून स्वातंत्र्याच्या आनंदाचं वेदन करतो आहे किंवा ते स्वातंत्र्य मला कधी प्राप्त होईल याचा विचार करतो आहे. सर्व सुबत्ता त्याच्या जवळ आहे, परंतु त्या शुकाला जसा स्वातंत्र्याचा अनिवार्यपणे ओढ लागलेली आहे, तशी आमच्या मनात मोक्ष तत्वाची अहर्निश ओढ आहे का. अहर्निश शब्द म्हणून हा असा आम्ही स्थापित करतो का, त्याचा स्वतःच अनुभव करतो, त्याचेच वारंवार चिंतन करतो, संस्मरण करतो, त्या शुद्ध आत्म्याला सोडून अन्य पदार्थांना किंचितही स्पर्श करत नाही, परद्रव्याकडे आपला उपयोग लावत नाही, एकाग्रतेने आत्म्याचाच उपयोग ठेवतो आणि अन्य पदार्थांच्या आश्रयाने होणाऱ्या मोहरागादी विभाव परिणामांपासून दूर असतात. असे जे संयमी सम्यक दृष्टी जीव शीघ्रतेने मुक्तीला वरतात. कदाचित त्याच भवात किंवा तिसऱ्या भवात ते मुक्तीचे भाजन बनतात. आचार्य सांगतात की हा जीव स्वयं शांतीचा सागर आहे, म्हणून त्यातच डुंबून जा. तू तर स्वयं चिन्मात्र चिंतामणी देव आहे, तिथेच तू दृष्टी केंद्रित कर. पंडित बनारसजी दासजी लिहितात, जोई दृग ज्ञान चरणातम मैं बैठी ठोर. जो कोणी जीव दृग म्हणजे दर्शन ज्ञान चारित्र्यामध्ये स्थिर आहे, भयो निरदोर परवस्तु को न परसे, असा तो निर्विकल्प झालेला आहे की परवस्तूंना स्पर्श करत नाही. या ठिकाणी आम्ही हे पण सांगू शकतो की ह्या जीवाचं ज्ञान क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. क्षायोपक्षमिक ज्ञानाची मर्यादा आहे. तो अंतर मुहूर्तापेक्षा जास्त काळ एका तत्वावर केंद्रित होत नाही. आत्मतत्वावर तो एकाग्र होईल, पण त्याचं ध्यान किंवा उपयोग बदलणार आहे. पण उपयोग बदलत असताना समजा परद्रव्यामध्ये यदा कदाचित त्याचा उपयोग गेला तरी देखील ते परद्रव्य माझं आहे ही बुद्धी त्याची जीवनात संपलेली आहे. म्हणून या ठिकाणी परवस्तूला तो स्पर्श पण करत नाही, कारण त्या परवस्तूंना तो आत्मीय भावाने अनुभवत नाही. त्याचं ज्ञान ज्ञानाच्या कक्षेपर्यंत सीमित आहे. त्यांनी मनाला अतिक्रांत केलं नाही, म्हणजे त्याच्या कक्षेमध्ये तो गेला नाही. शुद्धता विचारे ह्यावे शुद्धता में हे लिखते. शुद्धतेचा विचार आहे आणि ध्यानही शुद्धाच आहे. आणि केली कुठे करतो, केली म्हणजे क्रीडा रममाण कुठे होतो, तर शुद्ध आत्मा में केली करे, क्रीडा करतो. शुद्धता में स्थिर व्हाय अमृत धारा बरसे. आणि असं अमृत त्याच्या जीवनात आहे. त्यागी तन कष्ट व्हाय स्पष्ट अष्टकर्म हो. सगळ्या कष्टांचं निवारण करून अष्टकर्माला तो नष्ट करतो. करी थान भ्रष्ट नष्ट करे और करते. सो तो विकल्प विजयी अल्प काल माही
सगळे विकल्प नष्ट करून अल्पकाळामध्ये त्यागी भवविधान निर्वाण परसे हे सगळं संसार सोडून हा एक आत्म्यामध्ये अल्पकाळामध्ये विराजमान होतो. आत्म्यातील गुणपर्यायांना गौण करून निर्विकल्प होण्याचा भाव अंतरंगामध्ये सदैव असायला हवा आणि आत्मानुभूती प्राप्त करून अतींद्रिय आनंदाचं वेदन जीवनात करता येतं का? शरीरावरील आपलेपणा ममत्व सोडून आत्म्यात आत्मत्व बुद्धी करून स्वतःमध्ये लीन करणं, विभाव भावांना सोडून निज शुद्धात्म्यात मग्नता हाच एक मोक्षाचा मार्ग आहे आणि बाकी सर्व उन्मार्ग आहे. आता हे जे कलशामध्ये कथन केलेलं आहे, आता पुढच्या कलशामध्ये व्यतिरेक पद्धतीने कथन करतात की जो हे करत नाही त्याला शुद्ध आत्मतत्व प्राप्त होत नाही. पहिलं कथन अस्थिपरक आलेलं आहे आणि या कलशामध्ये जे कथन येणार आहे हे नास्तिपरक येणार आहे. आणि जे अज्ञानी द्रव्यलिंगच मोक्ष मार्ग हे समजून त्यामध्ये ममत्व करतात ते मोक्षाला प्राप्त करत नाही, हे या ठिकाणी सांगतात. कलश 241 नंबरचा. ये त्वेनं परिवृत्य संवृत्तिपथ प्रस्थापितेनात्मना लिंगे द्रव्यमहे वहन्ति ममतां तत्त्वावबोधश्च्युतः नित्योद्योतमखण्ड मेकमतुला लोकं स्वभाव प्रभाय प्राग्भारं समयस्य सारममलं नाद्यापि पश्यन्ति ते. जे अज्ञजीव पूर्वोक्त निश्चय मार्ग सोडून व्यवहार मोक्ष मार्गामध्ये स्थित आपल्या आत्म्याकरवी बाह्य द्रव्यलिंगामध्ये ममता करतात. म्हणजे निश्चय मोक्ष मार्ग त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी सोडून दिलेला आहे किंवा त्याविषयी त्यांना जागृती नाही, भान नाही आणि केवळ द्रव्यलिंगानी केवळ बाह्य तपश्चरणादिकांनी मुक्तीची प्राप्ती होतात असं जे मानतात. बाह्य तप जप हे आवश्यक आहे. ज्ञाननय आणि क्रियानय यांची एकत्रित मैत्रीपूर्ण व्यवहार हवाच आहे, परंतु केवळ क्रियानयाचा एकांत किंवा 5 महाव्रत, 5 समिती, 3 गुप्ती, 13 प्रकारचं चारित्र्य केवळ ज्ञात आहे आणि निश्चय काय आहे हे समजलेलं नाही. असा जीव केवळ या व्यवहाराश्रित क्रियांना जर मोक्ष मार्ग मानत असेल तर त्यांना तत्वज्ञानाची प्राप्ती नाही, धर्म त्यांच्या जीवनात साधला नाही. म्हणून जे अज्ञ जीव पूर्वोक्त निश्चय मार्ग सोडून जर निश्चय सोडला तर हाती शून्य येणार आहे आणि व्यवहार जर सुटला तर आम्हाला पुढे जाता येणार नाही. म्हणजे दोन्हीलाही आम्हाला संतुलित ठेवावं लागणार आहे. निश्चय आम्हाला ज्ञात असावाच लागतो. निश्चयाचीच आराधना जीवनात आहे आणि जोपर्यंत निश्चय उपलब्ध होत नाही तोपर्यंत कथनचित व्यवहार नयाचा आश्रय जीवाला घ्यावा लागतो. म्हणून निश्चय मोक्ष मार्ग सोडून व्यवहार मोक्ष मार्गामध्ये स्थित आपल्या आत्म्याकरवीच बाह्य द्रव्यलिंगामध्ये ममत्व करतात. म्हणजे द्रव्यलिंगच आम्हाला मोक्षाला पोहोचवतील असा एकांततः मानतात. ते तत्वज्ञानापासून भ्रष्ट होऊन मुनीप स्वीकारूनही अद्यापही निर्मल समयसार प्राप्त करत नाही आणि त्यांच्या जीवनात मुनिव्रताचं निर्दोषतेने जरी ते पालन करत असले
तरी देखील मूळ त्यांना गाभा माहिती नाही आहे. आणि गाभा माहिती नसल्यामुळे ते ज्या बाह्य क्रिया आहे, या बाह्य क्रियांमध्ये इतिश्री मानत आहे. तिथेच ते संतुष्ट आहे. त्याच्या पुढे आमचा पथ आहे हे ते मानत नाही, जाणत नाही. आणि म्हणून ते मुनिपद जरी त्यांनी स्वीकारलं तरी देखील आत्मानुभूतीपासून ते दूर असतात. ते समयसार कसा आहे ते सांगतात. त्याचा उदय नित्य आहे, म्हणजे कुणीही प्रतिस्पर्धी उभा ठाकून त्याच्या उदयाचा नाश करू शकत नाही. हा जो समयसार आहे, शुद्धात्मा आहे. हा शुद्धात्मा कसा आहे तर नित्य उद्योत रूप आहे. उद्योत रूप आहे की हा अंतरंगामध्ये याच जे समीचीन स्वरूप आहे ते कुणीही कधीही मिटवू शकणार नाही. पाषाणावरची पेशवे मिटेल, परंतु हे आत्मतत्व कोणताही जीव कधीही नष्ट करू शकत नाही. असा हा नित्य उद्योत रूप आहे. म्हणून ज्याचा उदय नित्य आहे, म्हणजे काही कोणीही तिथे त्याला त्याचं अस्तित्व जरी मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी या आत्म्याचं त्रिकाली न्यायक तत्वाचं अस्तित्व कुणीही पुसून टाकू शकत नाही. असा वज्रलेपमयी हा आत्मा आहे किंवा अखंड आहे. त्यामध्ये अन्य ज्ञेयाधिकांच्या निमित्ताने खंड पडत नाही. हा अखंड आहे. जरी आम्ही आत्म्याचे प्रदेश किती असा प्रश्न केला तर आत्म्याचे असंख्यात प्रदेश आहेत हे उत्तर देतो. पण या प्रदेशांनी देखील आत्मा खंडित होणार नाही. आत्मा जो अखंड आहे तो अखंडच आहे. फक्त त्याची गिनती करताना आम्ही अज्ञजनांनी त्याला भेद परक दृष्टीने समजून घेतलं. आम्ही समजून घेतलं, गुणभेदांनी समजून घेतलं, पर्याय भेदांनी समजून घेतलं, परंतु त्या आत्मतत्वामध्ये मात्र असा कुठलाही खंड पडत नाही. जो एक आहे. म्हणजे पर्याय रूपाने नानाविध अवस्था होतात, तथापि त्यांनी एक रूपतेला सोडलं नाही. मती ज्ञान झालं, श्रुत ज्ञान झालं, अवधी ज्ञान झालं. ज्ञानाच्या नानाविध पर्याय येतील. घटज्ञान, पटज्ञान, पुस्तक ज्ञान, पेनाचं ज्ञान, अनेक पर्यायी. पण त्या अनेक पर्यायीमध्ये ज्ञानाने जाणून 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 या आपल्या एक रूपतेला कधीही सोडलं नाही. त्याचा प्रकाश अतुल आहे. अन्य प्रकाशमान सूर्यादिकांच्या प्रकाशाची, ज्ञानाच्या प्रकाशाची तुलना होऊ शकत नाही. आचार्यांनी शब्द ठेवलेले आहे, नित्य उद्योत अखंडम एकम अतुलम. अतुल म्हणजे त्याची तुलना होऊ शकत नाही. अशा तऱ्हेने आणि आपल्या स्वभावाच्या प्रभेने तेजपुंज आहे, अर्थात त्याचा भार अन्य सहन करू शकत नाही आणि अमल आहे, रागादिकांनी मलिन झालेला नाही. असं हे परमात्म्याचं स्वरूप द्रव्यलिंगी जीव प्राप्त करू शकत नाही. ज्याचा अजून अंतःकरणामध्ये व्यवहाराला कशा तऱ्हेने समजायचं हे ज्याला कळलं नाही, ज्याला निश्चय उपलब्ध झाला नाही, तो यथार्थ समयसार रूप बनू शकत नाही. म्हणजे वरच्या कलशामध्ये जे कथन अस्थि रूपाने केलं ते या ठिकाणी नास्ति रूपाने करून आत्म्याचं शुद्ध स्वरूप काय आहे याची जागृती करून दिलेली आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.